मित्रांनो, ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये आहे आणि आम्ही जाणार आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट कम्प्लीट होणार आज है ना. हे बघा बघा ना, आनंद होते की मी इथे आलो आणि ह्या गोष्टी बघतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. जास्त नॉलेज नाही पण शिकतोय, थोडं थोडं शिकतो आणि थोडं थोडं तुमच्यापर्यंत पोहोचवतो बस. आणि बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग, मज्जा येणार. सो आता मी ब्लॉग बनवत होतो. मी ब्लॉगमध्ये आम्हाला आमचे फ्रेंड भेटले, म्हणजे इथे आमच्या चॅनलचं नाव विचारत होते. सो हाय बोलतो. हाय, क्या नाम है आपका? अनुष्का. मराठी आहे? अरे चांगली आहे. कुठूनचे? इकडचेच आहे. आम्ही आता बघतोय. ठीक आहे, नाही का तू युट्यूब वरती बघा. ठीक आहे, काय काय बोला आता यांना की आम्ही यांना शिकवतो. तुमची जबाबदारी माझ्याकडे आहे. पूर्ण जबाबदारी नाही आहे. काय पूर्ण नाही, तुमच्या ऑटो मध्ये आता आम्ही. सो हॅलो, नमस्ते, सुस्वागतम. दिस इज योर प्रफुल्ल तांबे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल द प्रफुल्ल व्लॉग्स. गुड मॉर्निंग फ्रॉम छत्रपती संभाजीनगर कृष्णेश्वर मंदिर. सो फायनली आता आमचं कालच्या दिवसामध्ये कृष्णेश्वर मंदिराचं दर्शन कंप्लीट झालं आणि आजची मॉर्निंग आता वाजले सकाळ 8:45 दाखव 8:47 म्हणजे आजचे वाजलेत 8:45 वाजलेत. आणि आता मित्रांनो, आता आम्ही जातो. आजचा दिवस अजून आम्ही इथे आहे अँड देन रात्री आम्हाला इकडनं निघायचं, मुंबईला जायचं आहे. आणि सो आजचा दिवस आम्ही इथे फिरणार आहे मस्तपैकी. आजच्या दिवसामध्ये 5-6 स्पॉट आहेत, तर ते 5-6 स्पॉट आम्ही आजच्या दिवसामध्ये कव्हर करणार आहे मस्तपैकी. काय बोलतोय? ते कालच्या दिवसामध्ये आम्ही काय जास्त ठेवलं नव्हतं. जस्ट तिकडनं आधी आम्ही तिथे गेलो. कुठे गेलो आपण? बीबी मकबरा होता, तो आम्ही बघितला कालच्या दिवसामध्ये कव्हर केलं. अँड त्याच्यानंतर मग आम्ही इथे पोहोचलो. तिकडनं मग इथे ऑलमोस्ट किती 30-40 किलोमीटर आहे ना, 1 तास 35 किलो म्हणजे 1 तासाचा डिस्टन्स आहे. 1 तासाचा डिस्टन्स आहे, बट 1 तासामध्ये कधी पोहोचत नाही. सो 2 तासामध्ये पोहोचलो आम्ही बस पकडून वगैरे. एसटीनीच आलो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग इथे आलो. मग नंतर दुपारी मस्त फ्रेश वगैरे होऊन सनसेटच्या टायमाला म्हणजे दुपारच्या टायमाला 4 वाजता आम्ही मग कृष्णेश्वरच्या मंदिरात दर्शन केलं. म्हणजे तिथे पण ऑलमोस्ट आम्हाला 1.5-2 तास तर झाले ना आपल्याला मंदिरामध्ये. 2 तास झालं, मग संध्याकाळ झाली ऑलमोस्ट. आणि त्याच्यानंतर म्हणजे रात्रीच्या टायमामध्ये कुठे जाता येणार नाही म्हणून मग आम्ही नॉर्मल म्हणजे इथे असं एक्सप्लोर केलं. छोटे छोटे बाजार बिजार तिथे मग आम्ही जाऊन थोडं शॉपिंग केली. आणि त्याच्यानंतर मग आता मग कालच्या दिवसामध्ये जास्त काय करता नाही, तो एक स्पॉट आणि कृष्णेश्वर ठेवलं. म्हणजे बीबी का मकबरा आणि कृष्णेश्वर आमचं झालं कम्प्लीट. म्हणजे जे आमचं ज्योतिर्लिंग आहे ते आमचं आणि आमचं 6वं ज्योतिर्लिंग आहे आणि हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. आणि ह्याची गोष्ट मी सांगेन तुम्हाला नंतर. आम्ही मे बी आजच्या दिवसामध्ये नंतर एकदा जाणार आहे तिथे की पाया पडायला. आणि तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगायचं त्याच्याबद्दलची जी मला माहिती नाही ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्यापर्यंत पण थोडंसं नॉलेज पोहोचवणार आहे त्या गोष्टींचं. सो आता आमच्या बाईंना लागलेली भूक, तर ती पहिला खाऊ अँड देन त्याच्यानंतर जाऊ, है ना. खाऊ अँड देन त्याच्यानंतर जाऊ सगळं. मग आमचे म्हणजे हे आमचं हॉटेल स्टे आहे, म्हणजे नॉर्मलच आमचं हॉटेल आहे. 1 नाईट स्टे साठी घेतली. आणि हे पण मस्त बघा, साई गेस्ट हाऊस म्हणून एक आहे. हे एकदम मोठं आहे, म्हणजे हे थोडंसं ह्याच्यामध्ये आम्हाला भेटलं नव्हतं. आम्हाला आवडलं, म्हणजे हे पण मस्तच होतं. पण इथे ना ऑलमोस्ट बुकिंग फुल होती, तर आम्हाला काय भेटलं नव्हतं. मग त्याच्यासमोर इथे हॉटेल होतं, म्हणजे छोटं हॉटेल आहे. मग तिथे आम्ही स्टे केला 1 नाईट साठी. मस्त म्हणजे 1 नाईट साठी खूप आहे. आपण इथे येतो आणि अख्खा दिवस बाहेरच असतो फिरण्यामध्ये. मग नंतर रात्रीच्या टायमामध्ये थोडं चिल वगैरे मारतो, झोपतो वगैरे आणि नेक्स्ट डे परत आपण जातो बाहेर. तर आहे आमचं पण हे ओके. म्हणजे रूम तर मस्त आहे. तू आहेस इकडूनची रूम मस्त होती ना, म्हणजे मस्त आहे. सकाळी तर थंडी वाजत होती ना, थंडी आहे मित्रांनो इथे. आणि काय मग आता मी जातो पहिला आता आमच्या हॉटेलच्या समोर एक हॉटेल आहे बघ इथे एक हॉटेल आहे, तर तिथे आम्ही नाश्ता विष्टा करतो आता. आणि मग त्याच्यानंतर मग आमच्या जर्नीला चालू करतो. म्हणजे जे आम्हाला एक्सप्लोर करायचं आहे त्या एगोरा केव्सला जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करायच्या. सो आता मी खातो आणि मग जातो सगळं. सो फायनली आता मित्रांनो आमचा नाश्ता वगैरे करून झालं अँड देन आम्ही आता निघत होतो. म्हणजे की आमचा जो फर्स्ट पॉइंट आहे, म्हणजे इकडनं
आम्हाला KFCला जायचं, मग त्याच्यानंतर मग बाकीचे स्पॉट आहे. तर आम्ही बाकीचे स्पॉट पण थोडेसे लांब लांब आहे इकडनं, ऑलमोस्ट एक इथे एक तिथे एक इथे असं म्हणजे असं डिस्टन्सवरती आहे. तर आम्हाला काय म्हणजे एवढा टाईम नाही आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत की फटाफट इकडचे स्पॉट कव्हर होऊ दे. तर त्याच्यासाठी आम्ही एक ऑटो पकडले. एक काका आहेत त्यांची एक ऑटो आहे, म्हणजे आमच्या बजेटमध्येच आहे ना. तर आमच्या बजेटमध्येच आहे ही गोष्ट. तर आम्ही आता काकांसोबत म्हणजे ह्या ऑटोमधनं आता आम्ही बाकीच्या गोष्टी फिरतो, बाकीचे जे स्पॉट आहेत ते आम्ही कव्हर करतो. आणि ह्या ऑटोची प्राइस ऑलमोस्ट आम्हाला 300 रुपीज आम्हाला असं दोघांचे पकडून होते. तर आम्ही जातो, आम्हाला फटाफट जायचं फिरायचं. तर आम्ही आलो तर पैसे तर बघत नाही, आम्ही जातो मस्तपैकी काकांना घेतो ब्लॉगमध्ये. काका तुमचं नाव काय? संतोष सोनवणे. संतोष काका म्हणजे हे काका आहे, त्यांच्यासोबतच आम्ही आता जाणार आहे. ही ऑटो आहे आपली, बघा ही आपली ऑटो आहे. ऑटोचा नंबर पण बघा 3567. हे काका आहेत. काका तुम्ही हाय बी बोलू शकतात. हाय करा, हाय. हे बघा हाय करा, हाय बोला आता यांना की आम्ही यांना शिकवतो म्हणून. आता यांची जबाबदारी माझ्याकडे आहे. पूर्ण जबाबदारी नाही आहे काय पूर्ण नाही, तुमच्या ऑटो मध्ये आता आम्ही फिरायला घेऊन चाललोय मी त्यांना. आता 6 जागा आहे, 6 जागेवर नेणार त्यांना, बाहेरून सांगणार स्टोरी आणि त्यानंतर मग ते आतमध्ये फिरायला जाणार. तर म्हणजे आम्हाला असंच पाहिजे की थोडीशी माहिती, आता आम्ही तिथे जातोय तर थोडीशी माहिती पण भेटली पाहिजे आम्हाला, म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवायची ती माहिती. तर थोडी माहिती हे पण देतील, थोडी माहिती आम्हाला पण आहे. आणि बाकीची गोष्ट जे काय असेल ते तुम्हाला सांगेन मध्ये मध्ये. सगळं मग आता जातो, आता वाजले सकाळचे 9:45 वाजत आहेत आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला प्लेस कव्हर करायचं. तर आम्ही जातोय आता, चला मग. आमच्या बाई बसल्या आतमध्ये. बाई हा 29 34 मध्ये 3 धर्मामध्ये डिवायडेड झालेलं आहे, बौद्ध, हिंदू आणि जैन. जे बौद्धाची लेणी आहे, हिंदूची लेणी आहे 15 ते 29 पर्यंत. तर राजा श्री कृष्णदेवरायच्या पिरियड मध्ये कंप्लीट झालेले आहे. हो फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलो इथे केवच्या आतमध्ये पोहोचलो. आता हा केवचा एंट्रन्स गेट आहे, हा गेट आहे. इकडनं आम्ही हे बघा असं इथे बनवलं मस्तपैकी, मस्त छान वाटतंय. मे बी आतमध्ये जायची तिकीट आहे, कारण तिकीट काउंटर आता तिथे दिसतंय. तिकीट आहे ना, जर बघून तिकीट आहे काय. सो तर आम्ही जस्ट आतमध्ये पोहोचलो आणि त्याच्यानंतर मग आता बाकीच्या गोष्टी बघणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट इथे 36 या 35 केव्ज आहेत. तर त्या केवची माहिती पण घ्यायची आहे की एक्झॅक्ट म्हणजे की कुठे काय बनवलं आणि कुठे काय नाही. तर मे बी आम्हाला एक गाईडची गरज आहे, तर गाईड भेटला तर आम्ही गाईड घेऊ आणि थोडीशी माहिती आम्ही पण घेऊ आणि थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पण पोहोचवू. जसं मला माहिती आहे की माझ्या मते की इथे 34 केव्ज आहेत. 34 केव्ज मध्ये ऑलमोस्ट 1 ते 12 केव्ज बुद्धांचे आहेत, म्हणजे बौद्ध धर्माचे आहेत. आणि त्याच्यानंतर बाकीचे 12 ते 29 केव्ज हिंदू धर्मामध्ये. आणि त्याच्यानंतर जे राहतात ते म्हणजे ऑलमोस्ट 6-7 राहतात ते जैन धर्मामध्ये. 3 धर्माचे लोक. पण खूप गोष्टी आज जाता जाता मी सांगतो, म्हणजे प्रत्येक केवची माहिती वेगवेगळी आणि प्रत्येक केवचा शेप आणि त्याचे 2 याच्यामध्ये. तर आम्हाला गाईड भेटला ना, तर गाईडकडनं थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊ आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवे. तर आता आमच्या बाई गेल्या तिकीटचं बघायला गेल्या तिथे की हे तिकीट आहे की नाही, आणि तिकीट असेल तर काढू. ती गेल्या तिथे, मी इथे तुम्हाला माहिती देतो, बोलतो तुमच्यासोबत. सो बघूया मित्रांनो, मज्जा येणार आजच्या दिवसामध्ये, थोडी माहिती भेटणार आहे. आणि लाईफमध्ये ना म्हणजे ही गोष्ट औरंगाबादमध्ये खूप गोष्टी इतिहासाच्या पुस्तकामध्ये ऐकलेलं की मे बी 4वी-5वी मध्ये असं ह्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या. त्याच्यानंतर हे आम्हाला खूप मोठं वाटायचं, औरंगाबाद किती लांब आहे, ह्या गोष्टी कधी बघायला भेटेन कधी नाही. बट फायनली आता बघतोय आम्ही त्या गोष्टी, आणि त्या गोष्टींचा म्हणजे एक अजेंडा लेणी म्हणून आहे, ते पण बघायला भेटेल मे बी. आणि कदाचित म्हणजे मी लहान असताना ना, म्हणजे शाळेमध्ये असताना मला गोष्टी आठवायच्या. आणि मला इतिहासाच्या विषयामध्ये ना खूप आवड आहे. म्हणजे जसं की शिवाजी महाराजांचं, औरंगजेबाचं, म्हणजे खूप म्हणजे मुघल सल्तनत, मराठ्यांचा, ते सर्व गोष्टी आहेत. म्हणजे खूप गोष्टींपासून मला म्हणजे असं हे होतं ना की आवड होती इतिहासाच्या विषयामध्ये. तर मला इतिहास ऐकायची पण खूप आवड आहे आणि इतिहास बघायची पण खूप आवड आहे. जसं की अजून एक आहे की शिवाजी महाराजांच्या आजोबा म्हणजे ग्रँडफादर जे होते तर त्यांची जन्म प्लेस ही आहे, म्हणजे बर्थ प्लेस बोलताना ती ही आहे, म्हणजे इथे त्यांचा जन्म झालेला. सो थोडीशी माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत
ते आपण सांगेन असते. ठीक आहे, चला मग भेटूया. मस्तपैकी आम्ही जे इथे 36 केव्ज आहेत ते मस्त आता आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. त्याची माहिती म्हणजे ते जे गाईड आहेत ना ते खूप बोलतात. ऑलमोस्ट 2,500-3,000 हजार रुपये जसं गाईडची फीज आहे इन्फॉर्मेशन देण्याची. तर आम्हाला नाही जमत आहे. जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन आणि थोडी इथून तिथून ऐकू, थोडं रिसर्च करू आणि त्याच्यानंतर ती पण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग, मज्जा येणार आहे. आणि मित्रांनो, ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये आहे आणि आम्ही जाणार आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट कम्प्लीट होणार आज है ना. हे बघा तो मित्रांनो, तुम्हाला एक अपडेट की हे जे केव्स आहेत ना ते युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये नंबर 1चा दर्जा दिला त्यांनी. हे बघा, म्हणजे आम्हाला ना इथे गाईड हवा होता पण गाईडचे चार्जेस ना खूप आहे. 2,500-3,000 रुपये एवढे चार्जेस पडतात. तर एवढे पैसे नाहीत आमच्याकडे की 2,500-3,000 रुपये एवढे देऊ. तर आम्ही एक बुक घेतला इकडनं. हे बघा, आमच्या बाईंकडे बुक आहे. तर जेवढी माहिती भेटेल जेवढी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सांगू. अँड देन त्याच्यानंतर एक गोष्ट आहे की आता मी जे जातोय ना ते युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये जी 20 रुपयाची नोट आहे ना. थांबा एक मिनिट. हे बघा काय मस्त बनवलं आहे. म्हणजे हे बघा, म्हणजे गाईड आहे ते गाईड सांगत असतात त्यांना की काय हे गाईडचे चार्जेस खूप आहे. जेवढे पर्सन असणार तेवढे त्यांची फीज असते. बट सो आता आम्ही पोहोचलो इथे. म्हणजे जी आपल्या 20च्या नोटेवरती जे स्तंभ दाखवलं बघा, ही जी गुफा दाखवली ही सेम इथेच आहे माझ्या पाठी आहे बघा. म्हणजे एक्झॅक्ट असा इकडनं जो फोटो परफेक्ट फोटो इकडनं खेचला होता बघा. हा बघा, हा असा फोटो केला त्याने सेम. हा जो फोटो आहे ना तो मे बी इकडनं मी असा काढला असा वाला फोटो आहे ना. सो आणि सांगायचं होतं की ही जी आहे ना म्हणजे आता मी जिथे पोहोचलो ना म्हणजे औरंगाबादमध्ये. ही आता औरंगाबादचं नाव चेंज झालं. ते संभाजीनगरमध्ये आम्ही चौथी म्हणजे लहानपणी शाळेमध्ये असताना सगळ्या गोष्टी आम्ही ऐकल्या होत्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या. आणि खूप मस्त वाटायचं. म्हणजे मला तर इतिहासामध्ये खूप आवड होती आधीपासून. जसं की शिवाजी महाराजांचं जे होतं त्यांचा इतिहास ऐकायचा. मे बी कधीतरी बघावं असं वाटत होतं पण ते आता पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला दिसतं, आपल्यापर्यंत पोहोचतं. आणि त्यांच्या म्हणजे जस्ट मूवी आता समजा ना, आता जस्ट कोणता पिक्चर होता संभाजी महाराज छावा मूवीमध्ये पण म्हणजे माणसांना माहीत नव्हतं ती गोष्ट की संभाजी महाराजांनी फक्त सिंहाचा कद केला ही गोष्ट माहीत होती. पण तो सिंहाला जो पकडतो म्हणजे सिंहाच्या याच्यामध्ये पडतो ती गोष्ट कोणाला माहीत नव्हती. म्हणजे माणसांना फक्त हेच माहीत होतं की संभाजी महाराजांनी फक्त सिंहाला असं फाडलं. बट ॲक्च्युअलीमध्ये त्यांनी ती पण गोष्ट सांगितली ना की मूवीमध्ये दाखवलं. म्हणजे संभाजी महाराज जात असतात दुश्मनाच्याकडे जात असतात असं. बट त्याच्याकडे जाता संभाजी महाराजांसाठी ना असं ते जाळी फसवलेली असते त्याच्यामध्ये ते पडतात आणि जाऊन त्या गुफेमध्ये पडतात. त्या गुफेमध्ये सिंह असतो, एकदम मोठा सिंह असतं आणि ती सिंह आणि तेच असतात. आणि मग ती गोष्ट मग सिंहाचा जबडा असा फाडतात आणि त्याचं एक त्यांनी बनवलं की असं ते जबडा फाडताना अशी व्हिडिओ आहे ना. आणि तो फोटो पण आहे इतिहासाच्या पुस्तकामध्ये. ती गोष्ट एक त्यांनी मेन्शन केली. ती गोष्ट फक्त माणसांना माहीत होती बट त्या पिक्चरमधून ती थोड्या गोष्टी समजल्या. जे म्हणजे संभाजी महाराज त्यांच्या गोष्ट समजल्या. म्हणजे माणसांना ऑलमोस्ट जी माणसं त्यांना फक्त इतिहास शिवाजी महाराजांचाच माहिती आहे आणि आता संभाजी महाराजांचा पण समजलं. आणि खूप जणांचा इतिहास आहे त्याच्यामध्ये. आणि आता हाय इतिहासामध्ये खूप गोष्टी असतात. आम्हाला बघायला आवडतं इतिहास आणि गोष्टी ऐकायला पण आवडतात. सो फक्त आता आम्ही पोहोचलो 1 ते 6च्या लेणीमध्ये.
आता 1 ते 6 लेणी फक्त ह्या गुफ्यामधनं मे बी 1 ते 6 ह्या गुफ्यामधनं रस्ता इथे जायचा. कारण बघा गुफेच्या बाजूला मस्त असं वॉटरफॉल होतं, दिसतंय काय? ऊन येते नाही दिसत बघा. बघा असं मस्त वॉटरफॉल होतं. कारण ही गुफा आहे, या गुफेच्या इथे बाजूला जस्ट वॉटरफॉल होतं मस्त पैकी बघा. इथे फोटो काढू शकतोय बघा. सो आता मी पोहोचलो केव्स नंबर 2. तर ह्या पुस्तकामध्ये असं संदर्भ साहित स्पष्टीकरण केलं की या लेणीच्या डाव्या बाजूस हंसाच्या जन्माची कथा दर्शवण्यात आली आहे. तर आता बघूया जाऊन. आणि बुद्धांची माता आपले स्वप्न सांगत आहे. या पुस्तकामध्ये असं सांगण्यात आलं आहे की बुद्धांचा जन्म आणि बुद्धांची माता पिता त्यांच्यावरती प्रेम करत असतानाचं चित्र करण्यात आली आहे. आता मी जातोय आतमध्ये. या सो आता आम्ही 2 नंबरची लेणी बघून आलो. त्याच्यानंतर आता मी 3 नंबरवरती पोहोचलो बघा. तर 3 नंबरवरती असं पुस्तकामध्ये मेन्शन केलं की 3 नंबर अजून अपूर्ण आहे. म्हणजे 3 नंबरमध्ये कामच मे बी थोडं काम केलं असेल, थोडं काम राहिलं असेल त्यांच्याकडनं, म्हणून त्यांनी मेन्शन केलं की अपूर्ण आहे म्हणून. बट आम्ही जाऊन बघतोय आतमध्ये की एक्झॅक्ट काय आहे 3 नंबरमध्ये. जर अपूर्ण आहे असं पुस्तकामध्ये त्यांनी मेन्शन केलं की अपूर्ण आहे, बट काय अपूर्ण असेल ते आम्ही जाऊन बघतो. या आणि माझ्यासोबत आमच्या बाई पण आहेत. आम्ही जातोय, दोघे जातोय. जस्ट इन्फॉर्मेशन माहिती देण्यासाठी मी म्हणजे असं तुम्हाला माहिती दाखवते. हे बघा पोहोचलो 3 नंबरमध्ये. हे आम्ही पुस्तक घेऊनच फिरतो. पुस्तकामध्ये अशी थोडी माहिती भेटते. अँड देन ह्या एक गोष्टी म्हणजे असं म्हणजे अपूर्णचा मिनिंगच तो आहे की इकडचं जे बनवलं ना त्यांनी स्ट्रक्चर, म्हणजे हे जे चित्र त्यांनी केले ना त्याच्यामध्ये थोडं काम त्यांचं पेंडिंग आहे ना. म्हणजे ह्या लेणीमध्ये ना त्यांनी माहिती असं पुस्तकामध्ये वर्णन केलं की ह्या लेणीमध्ये ना काम थोडं अपूर्ण आहे. अँड म्हणजे समजतं तिथे पेंट त्यांनी चित्र तर काढलं, बट त्याच्यामध्ये काम थोडं बाकी आहे. अर्धा पेंट केलं त्यांनी, म्हणजे अर्धा चित्र काढलं ते. एक म्हणजे हात बाकी आहे, काम बाकी होतं. सो आता मी ब्लॉग बनवत होतो. मी ब्लॉग मध्ये आम्हाला आमचे फ्रेंड भेटले, म्हणजे इथे आमच्या चॅनलचं नाव विचारत होते. सो हाय बोलतो. हाय, क्या नाम है आपका? अनुष्का. अनुष्का मराठी आहे. अरे चांगली आहे. कुठूनचे? इकडचेच आहे. तर माझ्या चॅनल मध्ये येणार तू आता युट्यूब वरती. आता नवीन प्रफुल नाव टाक. काय बोलशील मग? नको काय बोलणार? ठीक आहे चालेल. चांगलं वाटलं भेटून. हाय 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 कसं मुलं. हाय हा मग तू बोल त्यांना, तू युट्यूब वरती दिसणार. मग तुमचं झालं की बाकी बघायचं? नाही बघायचं बाकी आहे. 15 झाले अजून. अच्छा आम्ही आता बघतोय. ठीक आहे येणार का तू युट्यूब वरती? बघा ठीक आहे. सो आता आम्ही आलो 10 नंबरच्या लेणीमध्ये.
ते पण मस्त आहे. म्हणजे ह्या लेणीचं असं आहे ना, ही जी लेणी आहे ना ही सर्वात मोठी म्हणजे सर्वात असं इम्पॉर्टंट आणि मेन आहे. कारण का ह्या लेणीमध्ये ना असं वर्णन केलं ह्यांनी, म्हणजे स्पेशालिटी ही ह्या लेणीची हीच आहे की म्हणजे इथे आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा आवाज असा एकदम मोठा येतो, इको मध्ये येतो. सो आता आम्ही वरती जातोय, म्हणजे दोन, एक खालचं आहे आणि एक वरचं आहे. आता आम्ही वरती पण जाऊन बघतोय की एक्झॅक्ट काय आहे ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे खूप सांगतोच या ह्या लेणीमध्ये मी तुम्हाला सांगत होतो की बुद्धिस्टचे मॉन्क आहेत ते ना एकत्र 100 जण एकत्र जेवायला वगैरे बसायचं असं म्हणजे पुस्तकामध्ये सांगितलं. आणि असं पण इतिहासामध्ये असं सांगतात की ह्या लेणीमध्ये त्यांना शिकवायचं इथे, म्हणजे जे त्यांचं असतं ना ते शिकवायचं. ते गोल आहे ना, त्या गोलच्या बद्दल मी तुम्हाला सांगतो की उन्होंने ऐसा ही बताया ना वो गाइड ने आपको कि इसका रोशनी साल में एक बार वो गौतम बुद्ध जी के पैर पे पड़ती है ना. हाँ बंद कर दी, खुली है। हाँ वो जो बंद किया अभी उन्होंने बंद किया क्योंकि वो सब अंदर जाते हैं ना, तो वो जाके उनके पैर के इधर पडते हैं. हाँ तसंच आहे बघा. थोडंसं नॉलेज मला पण आहे आणि त्यांना गाईडने सांगितली ही गोष्ट आहे ना. मैंने बताया ना सही से, ठीक आहे, मैंने बताया. म्हणजे मला माहिती आहे थोडंसं नॉलेज. इथे येतोय तर आपल्याला काहीतरी नॉलेज पाहिजे. हे बघा गौतम बुद्धांचं माझ्या माहितीनुसार की मी सही इन्फॉर्मेशन घेतली आहे आणि तुमच्यापर्यंत सही इन्फॉर्मेशन पाठवते. सो म्हणजे तेच मला ना आनंद होते की मी इथे आलो आणि ह्या गोष्टी बघते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. जास्त नॉलेज नाही पण शिकते, थोडं शिकते आणि थोडं तुमच्यापर्यंत पोहोचवते. बस मस्त आहे बघा. हे तीन हे बुद्ध जी का स्वागत करते हैं. शेप है ना, हाँ वो पिंपल का पान है, पीपल का हाँ. ये नॉर्थ इंडिया का आर्किटेक्चर है और साउथ इंडिया का. हे जे स्ट्रक्चर बनवलं ना ह्यांनी, म्हणजे बघा साऊथ इंडियन टाईप मध्ये असे मंदिर असतात बघा. असं बघितलं आम्ही हम्पीला जेव्हा गेलो ना तेव्हा पण असंच होतं ना. विरूपाक्ष टेम्पलचं पण असंच होतं ना. म्हणजे युपी बिहार साईडला ना त्यांचं असं, हा नॉर्थ ईस्ट साईडला ना त्यांचं असं, म्हणजे त्यांची टेम्पल असे असं सांगण्यात येतं की असंच बनवतं त्यांचं.